मित्रांनो, एका आईने शिकवला मुलांना आणि सुनेला चांगलाच धडा. पण का ते आपण कथेमध्ये पाहूया. पहाटेच्या वेळी आशाताईंना लवकरच जाग आली. काहीतरी स्वप्न पडले म्हणून दटकून जाग्या झाल्या. नंतर झोप लागलीच नाही. मग त्यांनी स्वतःचे सर्व आवरून देवपूजा करून घेतली आणि घरातील सकाळची कामे करत होत्या. आज त्यांना त्यांच्या मुलाकडे जायचं होतं. म्हणूनच बापूराव म्हणजे त्यांच्या पत्नीसाठी जेवण आणि नाश्ता बनवत होत्या. त्यांच्या आवडीचे मेथीचे पराठे बनवले आणि जेवणही बनवलं. आज त्यांना त्यांच्या मुलाकडे पुण्याला जायचं होतं म्हणून त्या घाईघाईनं आवरत होत्या. बाबूराव म्हणाले, बघ आशा, मी अंगठी मोडून काही पैसे आणले आहेत आणि जे आपल्याला पुण्याला जाताना उपयोगी पडतील. आता तर जास्त काही पैसे आपल्याजवळ नाहीत. आपण तिथे पोचल्यावर तुषार आपल्याला पैसे देईलच की. आशाताई आणि बापूराव मग घाईघाईने मेथीचे पराठे खातात आणि काही पराठे डब्यात भरून घेऊन जातात. सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवून पुण्याला जायला निघताना बापूराव आपल्या बायकोसह म्हणजे आशाताईंसोबत पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचले. ते पहिल्यांदाच पुण्याला आले होते. नवीन शहर असल्याने दोन्ही इकडे तिकडे पाहून घाबरत होते. आशाताई आपल्या पतीला म्हणाल्या, तुम्ही पुन्हा एकदा तुषारला फोन लावून बघा बरं, बहुतेक ह्या वेळेस तरी त्याला फोन लागेल. ते म्हणाले, नाही ग आशा, नाही, त्याला फोन लागतच नाहीये. मी खूप वेळा त्याला फोन लावून पाहिला. मला परत आता खूप भीती वाटत आहे. एकतर हे आपल्यासाठी अनोळखी शहर आहे. कुठे जाणार आहोत आपण? मला तर काय करावे हे समजतही नाही. तेव्हा आशाताई म्हणाल्या, खरं तर आपण असे अचानक यायला नकोच होते आणि जर आलोच आहोत तर तुम्ही कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन यायला हवे होते. कमीत कमी आपल्या गाठीला 4 पैसे तरी राहिले असते. त्या पैशांमधून आपण राहण्याची खाण्याची व्यवस्था केली असती. बापूराव म्हणाले, अरे असे का बोलत आहेस तू आशा? तुला ठाऊक नाही का आपण इथे कशासाठी आलो आहोत? मी ज्यांच्याकडून पैसे मागितले होते त्यांनी मला पैसे द्यायला नकार दिला. ते म्हणाले, कशावरून तुम्ही आमचे पैसे परत करशाल? म्हणूनच तर पैशांसाठीच मला माझी अंगठी विकावी लागली. ज्यातून जास्त पैसे आले नाहीत आणि तेच पैसे आतापर्यंत खर्च झाले आहेत. आता माझ्याकडे तर असं काही शिल्लक राहिलं नाही. काही समजत नाही की काय करावे. आशा, चल आपण इथे जवळपास एखादे मंदिर दिसेल तर तिथे थांबूया. मी खूप थकलो आहे. आता माझ्याकडून जास्त चालणे होणार नाही. एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण आपल्या मुलाला तुषारला कसे शोधायचे हा प्रश्न आपल्या समोर आहे ना. इथे तर ना त्याचा फोन लागतोय ना आपल्याला त्याचा काही पत्ता लागतोय. आपण इकडे आलो आहोत ते फक्त एका छोट्याशा फोटोच्या आधारावर. मला असे वाटते की आपण त्याला शोधू शकणार नाहीत. आता आशेची सर्व किरणे मिटली आहेत. आशाताई म्हणाली, हे पहा, आपण काही वेळेस तिथे आराम करून त्यानंतर तुषारला शोधायला जाऊया. त्याला इकडे येऊन 1 वर्ष झाले आहे आणि या वर्षात त्याने आपल्याला हे फक्त 4 वेळा फोन केला आहे. शेवटच्या वेळेस जाताना मी त्याला अनेकदा विचारले होते, तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा. पण तो म्हणाला, मी माझे घर पण बदलणार आहे. जेव्हा नवीन घर घेईल तेव्हा तुम्हाला पत्ता देईल. त्याने त्याचा फोन नंबर तर दिलाच होता. सुरुवातीला काही दिवस फोन चालू होता पण त्यानंतर कधीच तो फोन लागला नाही. आपण वेड्यासारखे त्याला फोन करत राहिलो. आशाताई म्हणाल्या, नक्कीच तो कोणत्या तरी अडचणीत असू शकतो. बोलता बोलता वाटीत त्यांना एक मंदिर दिसलं आणि ते दोघेही त्या मंदिरात गेले. तिथे गेल्यानंतर पुजारी त्यांच्याकडे येऊन म्हणाला, रामराम, तुम्ही या शहरामध्ये नवीन दिसत आहात. बापूराव म्हणाले, होय, आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत. त्याचे काय झाले ना, आमचा मुलगा इथे नोकरी करायला आला होता पण मागच्या 1 वर्षांपासून आमच्यात आणि त्याची काही भेट घडलीच नाही आणि बोलणे सुद्धा झालेली नाही. त्यामुळे आम्ही त्याला इथे शोधायला आलो आहोत. पुजारी म्हणाले, तुम्हाला तुमचा पत्ता ठाऊक नाही का की तुम्ही रस्ता चुकला आहात? मला सांगा, मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल. आशाताई तुषारचा फोटो पुढे करत म्हणाली, गुरुजी, आमच्याकडे पत्ता नाही परंतु आमच्या मुलाचा फोटो आहे. तो मी तुम्हाला दाखवते. असं म्हणत आशाताईंनी तुषारचा फोटो गुरुजींना दाखवला. गुरुजी म्हणतात, मला तर असे वाटते की तुम्ही गावाकडे राहत असल्यामुळे ह्या बहुरूपी जगापासून थोडेसे अनोळखी आहात. तुम्ही दोघे खूप वेगळे आहात. खूप या कलियुगात आई वडिलांनी
म्हातारपणात कसे जगायचे हा खूप खूप मोठा प्रश्न आहे. मुले आईवडिलांपासून विभक्त होतात आणि त्यानंतर आईवडिलांशी कोणताही संपर्क ठेवत नाही. याचा अर्थ त्यांना आता आईवडिलांची गरज राहिलेली नसते आणि हेच कटू सत्य आहे. आशाताई म्हणाले, हे काय बोलत आहात गुरुजी तुम्ही? आमचा तुषार इतर मुलांसारखा नाही बरं का. आम्ही त्याच्यावरती खूप चांगले संस्कार केले आहेत. तो नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल. त्याचे त्याच्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे आणि तो आमच्यापासून असे काही करण्याचा स्वप्नात देखील आम्ही विचार करू शकत नाही. हे ऐकताच गुरुजी हसत म्हणाले, ताई, मी या मंदिरामध्ये गेले 10 वर्षांपासून पूजा करत आहे आणि या मंदिरात मी असे कित्येक आईवडिलांना देवाकडे मुलांची तक्रार करतानाही पाहिले आहे. काही मुले आईवडिलांना स्टेशनवर सोडून जातात, तर कोणी त्यांना सोडून परदेशात निघून जातात, तर कोणी आईवडिलांना कर्जबाजारी करून जातात. त्यांना आईवडिलांच्या परिस्थितीचे कधी काहीच वाटत नाही. फक्त त्यांना आपला स्वार्थ साधायचा असतो. किंवा काही मुले वडिलांचं, आईला, बायकोचं ऐकून वृद्धाश्रमामध्ये सोडायला जातात. यावर बापूराव पटकन म्हणाले, मोठ्या मोठ्या शहरात असे घडत असेल, पण आमचा तुषार तसा नाही हो. तो आमच्याशी असे कधीच वागणार नाही. त्याने तर जाताना आम्हाला वचन दिले होते की त्याच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी जे घर, दागिने सावकाराकडे गहाण ठेवले आहेत, हे नोकरी लागताच लवकरात लवकर सोडविल आणि त्याच्यासाठी नोकरी करण्यासाठी आला आहे. तो इथे गुरुजी म्हणाले, दादा, जर तुमच्या मुलाला तुम्ही केलेल्या कष्टाची जाणीव असती तर तो तुम्हाला मागच्या 1 वर्षात एकदा तरी भेटायला आला असता ना. गुरुजींचे बोलणे ऐकून आशाताई आणि बापूराव एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि पुजारी पुढे म्हणाले, असं तर मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही जे बोलत आहात असेच असू देत आणि तुमचा मुलगा तुम्हाला लवकरात लवकर भेटावा. बरं, तुम्ही लोक दूरचा प्रवास करून आला आहात, थकला असाल, भूक पण लागली असेल. असो, आज तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. या मंदिरात नेहमी कोणी ना कोणी भंडारा करत असतं. इथे प्रसाद वाटप होतच असतो. इथे अनेक लोक पोट भरून जेवण करतात. आज सुद्धा एक भंडारा आहे. तुम्ही सुद्धा पोट भरून जेवण करा बरे. ठीक आहे, तुम्ही बसा, असे बोलून गुरुजी तेथून निघून गेले. दूरच्या प्रवासानंतर त्यांना खूप तहान लागली होती. काही वेळाने ते दोघेही जेवायला बसले. तिथे बरीच वृद्ध माणसे होती. सर्वजण जेवणाची वाट पाहत होते. तेवढ्यात एक माणूस आपल्या भल्या मोठ्या कारमधून उतरला आणि त्याची ती श्रीमंत त्याच्या पेहरावरूनच दिसत होती. ती काही वेळातच सर्वांना जेवण वाढायला सुरुवात झाली. जेव्हा सर्वजण जेवण करत होते तेव्हा एक स्त्री बनारसी साडी घालून आणि खूप सारे दागिने घालून फोनवर बोलत बोलत तिथे आली. फोनवरचे बोलणे झाल्यावर म्हणाली, तुम्ही सर्वजण पोटभर जेवण करून घ्या. तिचा नवरा म्हणाला, हो, आणि जेवण झाल्यावर रिकाम्या हाताने जाऊ नका. तुम्हा सर्वांना देण्यासाठी आम्ही शाल आणि काही कपडे सुद्धा आणले आहेत, ते सुद्धा घेऊन जा. आज आमच्या लेकीचा वाढदिवस, त्यामुळे हे सर्व जेवण आणि भेटवस्तू तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. त्यामुळे त्या घेतल्याशिवाय इथून कोणीही जाऊ नका. बापूराव आणि आशाताई शांतपणे जेवण करत होते. पण अचानक त्या माणसाचा आवाज ऐकून दोघेही जेवता जेवता थांबले, कारण तो आवाज त्यांच्या ओळखीचा वाटत होता. आणि जेव्हा त्यांनी मान वर करून पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही, कारण तो तर माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून त्यांचा मुलगा तुषार. बापूराव पटकन उठले आणि म्हणाले, आपल्या मुलासमोर गेले अगदी विचित्र अवस्थेत असलेल्या आपल्या वडिलांना पाहून तुषार जरा गोंधळलाच होता. पण बापूराव मात्र आपल्या मुलाचा चेहरा पाहून त्याच्या गळ्यात पडून रडले. त्यांना रडताना पाहून गुरुजी तिथे आले. तेव्हा साहेबराव गुरुजींना म्हणाले, गुरुजी, हा पहा माझा मुलगा मला भेटला. देवा तुझे लाख लाख आभार. बापूराव पुढे म्हणाले की तुषार, तू तर ठीक आहेस ना रे? कुठे होतास तू? अरे, आम्ही तुला किती फोन केले. आई वडिलांची झालेली अवस्था, त्यांचे कपडे पाहून तुषारला आई वडिलांची लाज वाटत होती, तर तो सारखा इकडे तिकडे पाहत होता. जेवण करणारे सर्व लोक हक्काबक्का होऊन तुषारकडे पाहत होते आणि अधूनमधून साहेबरावकडे पाहत होते. तेवढ्यातच पाठीमागून आशाताई आल्या आणि त्या सुद्धा मुलाला मिठी मारून रडू लागल्या आणि म्हणाल्या, तुषार बाळा, तू कसा आहेस रे आणि किती बारीक झाला आहेस, असे बोलून आई रडत रडत होती. गुरुजी म्हणाले, काय योगायोग आहे देवाचा, समोरच तुमचा मुलगा तुम्हाला भेटला. खूप छान झाले. ते तुषारला म्हणाले, अरे बाळा, इतका श्रीमंत तू आणि आपले म्हातारे आई वडिलांना असं कोणी एकटं सोडतं का रे? बघ त्यांची अवस्था काय झाली आहे.
तू का त्यांना तुझा पत्ता सांगितला नाहीस रे? हे दोघे बिचारे इथे तिथे भटकत आहे. त्यांच्याकडे ना पैसा आहे ना तुझा पत्ता आहे. आशाताई म्हणाल्या, ठीक आहे गुरुजी, आम्हाला आमचा मुलगा मिळाला ना, मग आता आम्हाला आणखी काही नको आहे. त्या तुषारकडे पाहून म्हणाल्या, बाळा तू खूप मोठा झाला आहेस. अरे हे पाहून मला खूप आनंद झाला. आणि तू जे काही काम करत आहेस ते खूप पुण्याचे काम करत आहेस. देव नक्कीच तुझे भले करेल. बराच वेळ त्या दोघांना तुषार बरोबर बोलताना पाहून तुषारची बायको माधवी तिथे आली आणि म्हणाली, काय झालं तुषार? लवकर लवकर कपड्यांचे वाटप कर. आणि ह्या लोकांबरोबर काय बोलत बसला आहेस? अरे त्यांच्यासारखे एक नाही हजारो लोक रांगेत उभे आहेत. आशाताईने तुषारकडे पाहून विचारले, तुषार ही कोण मुलगी आहे रे, जी तुला नावाने बोलत आहे? तुषार म्हणाला, आई ही तुझी सून आहे आणि आम्हाला सांगितले देखील नाहीस. तुषार काय बोलणार? त्या आधीच माधवी म्हणाली, अरे तुषार ही बाई तुझी आई आहे. तुषारने माधवीला इशारा केला आणि फक्त म्हणाला हो. माधवी पुढे म्हणाली, आई आमचे लग्न खूप घाई गडबडीत झाले होते, त्यामुळे कोणाला सांगण्यासाठी वेळही मिळाला नाही. आणि खरे सांगायचे तर तुषार दररोज तुमची आठवण खूप काढत होता. हे तुम्हाला विसरले नव्हते. तुषार म्हणाला, हो आई, अगं कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला तुमच्याकडे येताच आले नाही. आणि फोन नंबरचे म्हणत असतील तर आपल्या शेजारच्या शिंदे काकूंचा फोन नंबर काही लागतच नव्हता ग. आई बाबा मला माफ करा. इथे असणाऱ्या लोकांसमोर माधवी म्हणाली, आई बाबा आता तुम्ही गावी परत जाणार नाही ना, इथेच आमच्यासोबत राहणार आहात का? तुषारकडे पाहून माधवी म्हणाली, का हो तुषार, मी बरोबर बोलत आहे ना? तुषार म्हणाला, बाबा मला माफ करा. माझ्यासारखा नालायक मुलगा देवाने कुणालाच द्यायला नको. आता मला माझी चूक सुधारायची आहे. महादेवी बरोबर बोलत आहे. आजपासून तुम्ही आमच्या सोबत राहणार आहे. इतके महिने मी तुमच्यापासून दूर राहिलो, पण आता मला तुमच्यासोबत राहून तुमची खास सेवा करायची आहे. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मग आशाताई आणि बापूराव मुलासोबत निघून गेले. जाताना आशाताई खूप गर्वाने गुरुजींना म्हणाल्या, पाहिलत ना गुरुजी, मी म्हणाले होते ना माझा मुलगा इतर मुलांसारखा नाही. म्हणून देवाच्या कृपेने तू आज आम्हाला योगायोगाने मंदिरात भेटला. किती पुण्याईचे काम आहे ना. यावर गुरुजी म्हणाले, ताई मी तर एवढेच म्हणेन की देव तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी करू नये. चला ठीक आहे. असे बोलून बापूराव आणि आशाताई आपल्या मुला आणि सुनेसोबत निघून गेले. आणि घरी पोचल्यानंतर माधवी म्हणते, आई तुम्ही थकले असाल ना, काहीतरी खाऊन घ्या आणि मग आराम करा, बाकी आपण उद्या बोलू. असे बोलून ती खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आशाताई आणि बापूराव चहा प्यायला बसले. तो तेवढ्यातच त्यांच्या घरी काम करणारी सरिता आली आणि तेव्हा सरिताने तिला किराणा मालाचा हिशोब मागितला. तेव्हा काही पैशांच्या गडबडीमुळे कामावरून तिला काढून टाकले. हे सर्व आशाताई पाहत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, अहो आई काय आहे ना, सांगायचे तुम्हाला, ही सरिता अजिबात व्यवस्थित काम करत नव्हती आणि वरून चोरी सुद्धा करत होती. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकले. तसे घरात आपण चौघेच तर आहोत ना, आपण दोघी मिळून काम करूया. जास्त लोकांचे काम एकटी करत होते आणि काम केल्यामुळे तब्येत सुद्धा चांगलीच राहते. आम्ही गावी सर्व कामं स्वतःच करत असायचो. बिचाऱ्या साध्या भोळ्या आशाताई यांना ठाऊक नव्हते की यामागे माधवीचा कोणता डाव चालू आहे. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते, पण आता माधवी सासू सासऱ्यांचा तिरस्कार करू लागली होती. तिला तिच्या घरात सासू सासरे नको होते आणि हळूहळू तुषार सुद्धा त्यांच्या बायकोचे बोलणे ऐकू लागला होता. त्याला तिचेच म्हणणे बरोबर वाटायचे. माधवी दिवसभर सासू सासऱ्यांकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची आणि तुषारला खोटे सांगायची की तुझ्या आईचं काहीच काम करत नाही. तुषार देखील बायकोच्या बोलण्यावर लगेचच विश्वास ठेवून माधवी समोर आईला बडबड करून अपमानित करायचा. त्या दोघांनी जेवण केल्यानंतर जे काही अन्न उरायचं ते आईवडिलांना खायला द्यायचे. एकदा ते दोघे आईवडिलांना घरात कोंडून 5 दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले होते. कदाचित त्यांच्या मरणाचीच वाट पाहत असेल. त्यांना असे वाटले की फक्त पाणी पिऊन हे दोघे असे किती दिवस जगतील, कारण घरात पाण्याशिवाय दुसरा अन्न काहीच शिल्लक नव्हतं आणि किचनला तर त्यांनी मोठा टाळाच लावला होता. आणि बापूराव सुद्धा आशाताई सुद्धा पाण्याने, भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाल्या होत्या, पण त्यांचे ऐकणारे कोणीच नव्हते. तिसऱ्या दिवशी आशाताईंनी त्यांच्या खोलीच्या खिडकीतून शेजाऱ्यांना आवाज दिला. खरे तर त्यांना असे काहीच करायचे नव्हते,
कारण यामुळे कुटुंबाची बदनामी होईल. पण भुकेपुढे ते सर्व काही विसरले होते. सर्वप्रथम त्या शेजाऱ्यांनी दोघांनाही खिडकीतून जेवण दिले आणि त्यानंतर त्यांनी तुषारला फोन केला आणि त्याला पोलिसांची धमकी दिली. तेव्हा मुलगा आणि सुनेकडून हे चुकून घडल्याचे प्रकरण सांगून प्रकरण शांत केले गेले. तुषारने सांगितले की आम्ही ट्रिपला गेल्यावर माझ्या सासूबाईंचा अपघात झाला, त्यामुळे आम्ही इकडे लवकर येऊ शकलो नाही. पण हे सगळं खोटं होतं. आशाताईने शेजाऱ्यांना सांगितल्यामुळे सुनेला त्यांचा खूप राग आला होता. त्यामुळे तिने आशाताईंना खोलीत बंद करून खूप मारले आणि हा धक्का बापूराव सहन करू शकले नाहीत आणि एके दिवशी अचानक त्यांना झोपेतून हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आता आशाताई खूप एकट्या पडल्या होत्या. वडील गेल्याचे दुःख तुषारला झालेच नव्हते. खरं तर अशा वेळी आईला मुलाच्या आधाराची खूप गरज असते, पण तसे काही झालेच नाही. आई एकटी सगळे कामं करत होती. हे दिसत असूनही तो बायकोला काहीच बोलू शकत नव्हता. माधवीला आता सासू घरात पार नकोशीच झाली होती. आशाताईंची सर्व कामं झाल्यावर आशाताई त्यांच्या खोलीत जाऊन आराम करत होत्या. तेवढ्यातच सून तिथे गेली आणि आज काही करून माधवीला त्यांना घराबाहेर काढायचेच होते. तिने सासूला झोपेतून उठवले आणि म्हणाली, म्हातारे गुपचूप तुझे सामान पॅक कर, नाहीतर जबरदस्तीने मला हे सगळं करावं लागेल. आणि काय ग, तू आमच्याबद्दल शेजाऱ्यांकडे तक्रार करतेस आणि लोक तुला जर साथ देत असतील तर असा विचार जर तू करत असशील तर तू खूप चुकीचा विचार करत आहेस. तुला काय वाटले, आम्हाला तुरुंगात पाठवून तू इथे आराम करशील काय? असे बोलून माधवीने सासूला घराबाहेर काढले आणि तुषारही हाताची घडी घालून पाहतच उभा होता. एका आईसाठी यापेक्षा आणखी वाईट गोष्ट कोणती असू शकते? आणि हो, त्यांनी लगेचच ते घर सोडले, पण आता त्या कुठे जाणार हे त्यांना माहीत नव्हते. अशा परिस्थितीत आशाताई पुन्हा त्या मंदिरात गेल्या तर मंदिरासमोर लोकांची खूपच गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढत पुढे गेल्या आणि त्यांनी पाहिले की एक माणूस पायऱ्यांवरून पडला आणि त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता. त्यामुळे खूप रक्त वाहत होते. त्या गर्दीमधील एक जण सुद्धा पुढे त्यांच्या मदतीसाठी आला नाही. तेव्हा आशाताईंनी त्यांच्या साडीचा पदर फाडला आणि त्या माणसाच्या डोक्याला बांधला. गर्दीतील लोकांपैकी एक कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवली. काही वेळातच ॲम्ब्युलन्स आली आणि आशाताई सुद्धा त्या माणसासोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसून डॉक्टरांकडे निघून गेल्या. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं आणि डॉक्टर म्हणाले की रक्तस्राव खूप झाला आहे, त्यांना रक्ताची खूप गरज आहे. पेशंटचा ब्लड ग्रुप चेक करा तर O पॉझिटिव्ह होता. हॉस्पिटलवाल्यांनी ब्लड बँकेत फोन केला तेव्हा तेथील लोकांनी सांगितलं की सध्या इथं हा ब्लड ग्रुपचं रक्त उपलब्ध नाही, आम्ही व्यवस्था करतो. डॉक्टर याबाबत आपापसात चर्चाच करत असलेले आशाताईंनी ऐकले आणि त्या डॉक्टरांना जाऊन म्हणाले, माझा ब्लड ग्रुप सुद्धा O पॉझिटिव्ह आहे. तेव्हा डॉक्टरांनी त्यांचे ब्लड ग्रुप चेक केले तर ते O पॉझिटिव्ह होते. अशा प्रकारे आशाताईंनी रक्तदान करून त्या माणसाचा जीव वाचवला. तेव्हा तो माणूस शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजले की आशाताईंमुळे त्यांचे प्राण वाचले आहे. त्याला त्याचे आभार मानायचे होते. पण तेव्हा आशाताई तिथून निघून गेल्या होत्या. त्या मंदिरात राहत होत्या. काही महिन्यांनी अचानक एके दिवशी तो माणूस मंदिरात आला. तेव्हा आशाताईंनी त्याला पाहिले आणि स्वतःहून त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्या माणसाकडे गेल्या आणि म्हणाल्या, दादा आता तुमची तब्येत कशी आहे? त्या माणसाने पहिल्यांदा आज ताईंना ओळखले नाही, पण जेव्हा ताई मी त्यांना सांगितले तेव्हा तुम्हाला रक्तदान केले होते तेव्हा त्या माणसाला खूप आनंद झाला. त्याने आशाताईंचे खूप आभार मानले. तो माणूस म्हणाला, मी मधुकर सरदेसाई, हिरकणी महिला गृह उद्योग कंपनीचा मालक. आशाताई आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच होत्या. यापुढे त्या म्हणाल्या, ताई आज मी फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे. मला तुमचे आभार मानायचे होते म्हणून मी बऱ्याच दिवसांपासून तुमचा शोध घेत होतो. आशाताई म्हणाले, यात उपकार कसले हो? तो माणूस म्हणाला, ताई तुम्ही तर चांगल्या कुटुंबातील दिसता, मग इथे काय करता? तेव्हा आशाताईंनी मधुकर रावांना सर्व काही सांगितले. तेव्हा मधुकर राव विचार करून म्हणाले की तुमची कहाणी ऐकूनच खूप वाईट वाटलं. ताई मला मुलगा नाही म्हणून मी खूप दुःखी होतो, पण तुमच्यासोबत घडलेला प्रकार आहे
पाहून तो मला मूल नाही हे एका दृष्टीने बरंच झालं असेल. आशाताई मधुकर रावांकडे पाहत होत्या. ते पुढे म्हणाले, बरं ताई, तुम्ही माझ्या कंपनीत नोकरी कराल का? आशाताई कंपनीत काम करण्यास लगेचच तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी आशाताई कंपनीत आल्या, जिथे अनेक स्त्रिया काम करत होत्या. मधुकर रावांच्या गृहउद्योग कंपनीमध्ये पापड, मसाले, लोणचं तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तसेच उपवासाची पिठं वगैरे मिळत होते. आशाताईने तिथे आल्यावर कामाला सुरुवात केली. त्याने सॅम्पल म्हणून तिळाची, जवसाची, शेंगदाण्यांची चटणी बनवली आणि ती सर्वांनाच खूप आवडली. त्यातल्या त्यात कढीपत्त्याची चटणी तर मधुकर रावांना खूपच आवडली. लोकांना या सगळ्या चटण्या आवडल्यामुळे आपल्याला मार्केटमधून 2 मोठ्या ऑर्डर आल्या आहेत. असेच हळूहळू आशाताईंना खूप ऑर्डर येत होत्या. त्यामुळे कंपनीला खूप काही प्रॉफिट होऊ लागला. मधुकर राव म्हणाले, ताई, तुमच्यात इतके छान कौशल्य आहे, एवढा मोठा गुण आहे, त्या आधारे तुम्हाला ही कंपनी सांभाळावी लागेल आणि तुम्हाला स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करून द्यावी. तुमच्या मुलाला आणि सुनेला दाखवून द्यावी लागेल की एक स्त्री जरी एकटी असली तरी ती स्वतःच्या पायांवर उभी राहू शकते. मधुकर रावांच्या बोलण्यामुळे आशाताईंमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि त्या मन लावून काम करू लागल्या. मधुकर रावांच्या कंपनीतील मसाले, लोणचे, पापड, चटण्या असे अनेक पदार्थ आता मोठ्या मोठ्या मॉलमध्ये विकण्यासाठी ठेवण्यात आले आणि त्याला लोकांचा भरपूर प्रतिसादही मिळत होता. आशाताईंना तिथे येऊन 2 वर्ष झाली. अचानक एके दिवशी मधुकर रावांची तब्येत बिघडली. त्यांचे आपले असे कोणीच नव्हते. बायको जाऊन तर 5 वर्ष उलटून गेली होती. बायकोची इच्छा होती म्हणून त्यांनी अशी कंपनी चालू केली, परंतु आता त्यांचा असे ह्या जगामध्ये कोणीच उरलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीचा सर्व कारभार आशाताईंवर सोपवला होता. त्यांचे काम आणि समर्पण पाहून त्यांनी आशाताईंना कंपनीचे कमीत कमी 90% मालक बनवले होते. आशाताई हे सारे स्वप्न पाहत होती. त्यानंतर त्यांनी या कंपनीसाठी खूप मेहनत केली आणि सगळीकडे ह्या गृहउद्योग कंपनीचे नाव झाले. त्यानंतर 6 महिन्यांनी मधुकर रावांचे अकस्मात निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली कंपनी सुद्धा आशाताईंच्याच नावावरती केली होती. त्यांच्या निधनाने आशाताईंना खूप दुःख झाले. आज त्या ज्या कोणी आहे त्या फक्त मधुकर रावांमुळेच होत्या. कोणीतरी म्हटलं आहे, रक्ताच्या नातेपेक्षाही मानलेली नाती जास्त जवळची असतात आणि हे सत्य झालं आहे. आशाताईंचा मोबाईल वाजला आणि त्या भूतकाळातून बाहेर आल्या. त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुषार देसाईला ऑफर लेटर दिले आहे. उद्यापासून तो आपली कंपनी जॉईन करत आहे. ठीक आहे, असं बोलून आशाताईने सेक्रेटरीला कॅबिनमध्ये बोलावून घेतले. सेक्रेटरी कॅबिनमध्ये आला तेव्हा आशाताईने सांगितले, तुषार सर देसाई माझा मुलगा आहे. सेक्रेटरी आश्चर्यचकित होऊन म्हणाला. आशाताईंकडे पाहत होता. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही आजपर्यंत आम्हाला तुमच्या मुलाबद्दल कधीच काही बोलले नाही. आशाताई म्हणाल्या, मी तुम्हाला सर्व काही नक्की सांगेन, पण त्याआधी तुम्ही त्याची सर्व माहिती काढा. ठीक आहे मॅडम, असे बोलून सेक्रेटरी तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी आशाताईने सेक्रेटरीला सांगितले की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुषार सरदेसाईला याची माहिती काढली. ते एका आधीच्या कंपनीत काम करत होते. ती कंपनी बंद पडली. बरेच दिवस ते नोकरीच्या शोधात होते. ते त्यांच्या फॅमिलीसह कोथरूडला राहत आहे. सेक्रेटरी पुढे म्हणाले, मॅडम, मला समजत नाही की तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात आणि तुमचा मुलगा तुमच्याच कंपनीमध्ये नोकरीसाठी आला आहे. तेव्हा आशाताई सेक्रेटरीला सर्व हकीकत सांगतात. सेक्रेटरी ताई म्हणतो, मग मॅडम, तुमच्या मुलाने तुम्हाला एवढा त्रास दिला असताना सुद्धा तुम्ही त्यांना आपल्या कंपनीत नोकरी का दिली? यापुढे त्या म्हणाल्या, कारण मला माझ्या मुलाला आणि सुनेला चांगलाच धडा शिकवायचा आहे. आधी मी त्यांच्यावर अवलंबून होते, त्यामुळे मी आता त्यांचे अत्याचार सहन करत होते. पण आता मला त्यांना खरी त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. मला माझ्या मुलाला लक्षात आणून द्यायचे आहे की एकेकाळी त्याच्या शिक्षणासाठी मी माझे करिअर सोडले होते. तेव्हा जर मला वाटले असते तर मी त्याला एखाद्या शेजारच्या बाजूवाल्या बाईकडे सोपवून सुद्धा माझ्या करिअरचा विचार करू शकले असते. पण मी नेहमीच माझ्या मुलाला पहिले स्थान दिले होतं. पण त्याने काय केलं? त्याने तर मला दुधातल्या साईसारखं फेकून दिलं. सांभाळणाऱ्या बायकांवरून आशाताईंच्या डोक्यात एक कल्पना आली. त्या म्हणाल्या सेक्रेटरीला,
आकाश उद्यापासून ऑफिस जॉईन करत आहे ना. पुढे मी काय सांगते ते तसं करा. दुसऱ्या दिवशी आशाताई पूर्वीसारख्या साधारण राहायच्या. त्या वेशात कंपनीत आल्या. त्यांनी सेक्रेटरीला आधी सर्व काही सांगूनच ठेवले होते. समोरून तुषार येताना दिसला, त्यामुळे सेक्रेटरी आशाताईंना म्हणाले, हे बघा बाई, आमच्या कंपनीत जेव्हा जागा निघतील ना तेव्हा आम्ही गेटवर तशी जाहिरात लावू, तेव्हा तुम्ही आत आईला. समोरून पाहून तुषार चकित झाला. आशाताई तेथून जातच होत्या की तेवढ्यात तुषारने इकडे तिकडे पाहून आईला आवाज दिला आणि म्हणाला, आई तू कुठे होतीस इतके दिवस? आई मला म्हणाली, तू आणि तुझ्या बायकोने तर मला घराबाहेर काढले होते ना, मग कुठे असणार? असे बोलून आशाताई पुढे जाऊ लागल्या. तेव्हा त्यांनी आईला थांबवलं, माफी मागितली आणि म्हणाला, आई घरी चल, तुला नातू झाला आहे असे सांगितले. आशाताई त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. त्याने कोणाला तरी फोन लावला आणि थोडासा बाजूला जाऊन तो फोनवर बोलत होता. हॅलो, आई भेटली आहे. मी ज्या कंपनीत काम करतो त्याच कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी आली होती. हे ऐकताच माधवी म्हणाली, हे तर सगळं चांगलं झालं. मी बाळाला सांभाळण्यासाठी बाई शोधत होते. दुसऱ्या बाईला सांभाळायला घेऊन येण्यापेक्षा तुझ्या आईला तिच्या नातवाला खूप छान प्रकारे सांभाळेल. तुम्ही कसेही करून तुमच्या आईला घरी घेऊन या. तुझी आई आपल्याला फुल टाईम बाळ सांभाळणारी बाई मिळून जाईल आणि पगारही द्यायला लागणार नाही. आपले पैसे सुद्धा वाचतील आणि फक्त आपलेही काम होऊन जाईल. पण तुषार, तुझी आई आपल्याकडे येईल का रे? यावर तुषार म्हणाला, मी आईची माफी मागून घेऊन येतो तिला घरी. आल्यावर आपल्याला बाळाचे नाव पुढे करूया. मी नक्की घेऊन येईल. नक्कीच. तुषार फोनवर बोलताना आशाताई त्याच्याकडे पाहत होत्या, पण त्या खूप हळूहळू बोलत होता. म्हणून फोन ठेवल्यानंतर तो आशाताईंकडे आला आणि म्हणाला, आई चल, झालं गेलं विसरून जा. आता तू एका नातवाची आजी झाली आहेस. मग तुला तुझ्या नातवाला पाहावेसे वाटत नाही का ग? आशाताईंना तर हेच हवे होते. त्या तुषारच्या घरी जायला तयार झाल्या. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तुषार आईला घेऊन घरी गेला. घरी गेल्यानंतर माधवीने आशाताईंची माफी मागितली. आशाताई माधवीला काहीच बोलत नाही. त्यांनी बाळाला पाहताच उचलून घेतलं. माधवी म्हणाली, आई प्लीज तुम्ही आधी स्वयंपाकाची तयारी करा. मला खूप भूक लागली आहे. त्यानंतर माझी आणि बाळाची मालिश करा. आशाताई किचनमध्ये जाऊन सर्व काही तयारी करतच होत्या. त्यांनी स्वयंपाकाची तयारी पण करून लागल्या. संध्याकाळी तुषार त्यांच्या ऑफिसमधून घरी आला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या घरी काही लोक आले आणि ते तुषारला म्हणाले, आम्ही हिरकणी डेव्हलपर्स ऑफिसमधून आलो आहेत. तुमचे घर प्रोमाइस लोकेशनवर आहे. जर तुमची इच्छा असेल तर आपण इथे एक मोठा अपार्टमेंट बांधू शकतो आणि याचा असा फायदा होईल की तुम्हाला 2 फ्लॅट आणि 20 लाख रुपये रोख रक्कम मिळेल. हे ऐकून माधवीला तर खूपच आनंद झाला. त्यांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तुषारला वाटले की कदाचित हे लोक आपली फसवणूक करायला आले आहेत. त्यामुळे तो त्यांना कोणालाही, तुम्ही आम्हाला मूर्ख समजत आहात का? अशी फसवणूक करायला तुम्हाला दुसरे कोणी भेटले नाही का? यावर ते लोक म्हणाले, सर आम्ही तुमच्यावर काही जबरदस्ती नाही. तुम्हाला जर विश्वास नसेल तर आम्ही ऑफर तुमच्या एरियातील दुसऱ्या कोणालाही तरी देऊ शकतो. हे पहा, जर तुम्ही सहमत असाल तर या पेपर्सवर सह्या करा. आम्ही तुम्हाला ताबडतोब 5 लाख रुपयांचा चेक देऊन ही रक्कम टोकन स्वरूपात राहील आणि उर्वरित रक्कम अपार्टमेंटचे काम चालू झाल्यावर तुमच्या खात्यात जमा होईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. हे ऐकताच माधवी तुषारला बाजूला घेऊन म्हणाले, अहो, अशी चांगली सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा येत नाही. विचार करा, नवीन फ्लॅट आणि तेही 2. एका फ्लॅटमध्ये आपण दुसरा फ्लॅट भाड्याने देऊ आणि सोबतच आपल्याला एक गाळा मिळणार आहे. तो गाळाही आपण भाड्याने देऊ. मग तुम्हाला नोकरी सुद्धा करण्याची गरज पडणार नाही, कारण त्यावेळेस लाखात आपण आपला बिझनेस पण सुरू करू. तुषार म्हणाला, पण ते जर फ्रॉड निघाले तर आपण असे एखाद्यावरती विश्वास ठेवू शकतो का? मग यावर आधी माधवी म्हणाली, पण त्यांचे म्हणणे आहे की आपण आता हा फ्लॅट तर लगेच आपल्याला 5 लाख रुपयांचा चेक देतील. मग यात विश्वास न ठेवण्यासारखे काहीच नाही. त्यानंतर काही वेळ विचार करून त्या लोकांना म्हणाला, आम्हाला लगेच 5 लाख रुपयांचा चेक मिळेल का? हो सर, तुम्ही इथे सही करा, चेक रेडीच आहे. तुषार पेपर्सवर सह्या केल्यानंतर त्यांनी तुषारला 5 लाख रुपयांचा चेक दिला. चेक पाहून तुषार आणि माधवीला खूप आनंद झाला.
त्यानंतर त्या लोकांनी तुषारकडून आणखी काही पेपर्सवर सह्या करून घेतल्या आणि ते निघून गेले. खरे तर तुषारने आनंदाच्या भरात ते पेपर्स न वाचता त्याच्यावर सह्या केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी तुषार बँकेमध्ये चेक जमा करतो आणि काही वेळातच त्याच्या अकाउंटवर 5 लाख रुपये जमा होतात. आता मात्र तुषार आणि माधवीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याला काही दिवसांपूर्वी लागलेली नोकरी सोडतो. त्यानंतर एके दिवशी माधवीला आशाताई म्हणाली, आता त्या कंपनीत जागा निघाली असेल, तुम्ही तिकडे नोकरी करा आणि बाहेरच कुठेतरी तुमची राहण्याची पण व्यवस्था करा. आता तुम्ही काही दिवसातच आम्हाला नवीन फ्लॅट भेटेल. त्या अपार्टमेंटमध्ये खूप सारे श्रीमंत लोक राहायला येतील. तिथे तुमच्यासारखे गावंढळ लोक शोभणार नाही. उगीच आम्हाला लाज आणू नका. तुमच्यामुळे आमची इज्जत कमी होईल. तेव्हा मला जबरदस्तीने तुम्हाला घराबाहेर काढावे लागेल. असे काही करू नका. त्यापेक्षा आता तुमची तुम्ही व्यवस्था करा. आशाताई म्हणाल्या, पण सुनबाई, मी कुठे जाऊ? आता मला या घरातून हाकलवून देऊ नकोस ग. माधवी म्हणाली, हे बघा, मला उगाचच माझे डोके फिरवू नका. जर तुम्ही लगेचच हे घर सोडले नाही तर तुमचा जीव घेईन. असे बोलून तिने आशाताईंवर बळजबरी करून त्यांना घराबाहेर ओढत नेऊ लागली. तेव्हा आशाताईने माधवीच्या कानाखाली मारली. चापटीच्या आवाजाने माधवी, तुषार हादरले. त्यांना समजत नव्हते की आईमध्ये अचानक एवढी ताकद कुठून आली. माधवी आश्चर्यचकित होऊन डोळे विस्फटून सासूकडे पाहत होती. तुषार काय बोलणार त्याआधी आशाताई अश्रू पुसत घराबाहेर पडला. 2 दिवसांनी पुन्हा हिरकणी डेव्हलपरच्या ऑफिसमधून ते लोक तुषारच्या घरी आले. तुषार त्यांना म्हणाला, तुम्ही लोक काम कधीपासून सुरू करणार आहेत? ते लोक म्हणाले, हे काय, आजपासून आम्ही काम सुरूच करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला लगेच घर खाली करावे लागेल. मग तुषार त्यांना म्हणाला, आम्ही दुसरीकडे भाड्याने घर पाहिले आहे. अपार्टमेंटचे काम पूर्ण होताच आम्ही पुन्हा आमच्या फ्लॅटमध्ये राहायला येऊ. त्यावर ते लोक तुषारला म्हणाले, कोणता फ्लॅट? तुम्ही तर स्वप्न पाहत नाही ना? आता हे घर आमच्या मॅडमच्या नावावर आहे. तुषारला समजत नव्हते की ते लोक काय बोलत आहेत. तो पूर्णपणे गोंधळला होता. तेवढ्यातच त्यांच्या घरासमोर एक कार थांबली. कारमधून आशाताई उतरल्या. त्या म्हणाल्या, बेटा, हे घर मी खरेदी केले आहे. तुषार आणि माधवी आशाताईंकडे पाहतच राहिली आणि दोघेजण अवाक झाले. आशाताई साधारण दिसत नव्हत्या. त्यांच्या अंगावर किमान 20,000 रुपयांची खूप महागातली बनारसी सिल्क साडी होती आणि हातात जाड जाड सोन्याच्या बांगड्या, तर गळ्यात सोन्याची चेन होती. हे पाहून तुषार आणि माधवीचे डोळे विस्फटले. त्याला समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे. कारण 2 दिवसांपूर्वी तर त्या तिथून मोलकरणीच्या वेशात निघून गेल्या होत्या. आईमध्ये अचानक असा बदल कसा झाला बरं? हा विचार तुषार करतच होता आणि आज तर ती इतके लोक तुषारला म्हणाले, सर, ह्या आमच्या मॅडम हिरकणी डेव्हलपरच्या मालकीण आहे आणि यांनी तुमचे घर खरेदी केले आहे. तुम्ही यांचे आभार माना की त्यांनी तुमच्या मुलाचा विचार करून तुम्हाला 5 लाख रुपये तरी दिले आहेत. नाहीतर तुम्हाला रस्त्यावर भीक मागावी लागली असती. तुषार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्ही आणि माझ्या आईने मिळून आमची फसवणूक केली आहे. पण आई, तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? आणि मला माहीत आहे आम्हाला धडा शिकवण्यासाठी तू कुठून तरी चोरी वगैरे केली असेल. आता मी तुमच्या सर्वांच्या विरोधात कोर्टात केसच दाखल करतो. मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा आशाताई तुषारला म्हणाल्या, हो मिस्टर, जरा तोंड सांभाळून बोला. तुषार आणि माधवी अजून पहिल्या धक्क्यातून सावरल्या नव्हत्या तोपर्यंत त्यांना आणखी एक धक्का बसला. एवढ्या रकमेसाठी त्यांनी चोरी करण्याची काहीच गरज नाही. ज्या कंपनीत तुम्ही काम शोधत आला होता ना, त्या कंपनीच्या मॅडम सर्व आहेत ह्या. मग तुषार हसला आणि म्हणाला, कदाचित तुम्हाला माहीत नसेल की बाई जिला तुम्ही मॅडम म्हणत आहात ना, तीच तिथे काम शोधत आली होती आणि तेव्हाच तुम्ही तिला काम नाही तर ह्या असे बोलला होता. ही तुम्हाला मूर्ख बनवत आहे. वेळेच भानावर या. आशाताई म्हणाल्या, मूर्ख कोणी कोणाला बनवले आहे हे लवकरच कळेल तुम्हाला. आधी तुम्ही दोघे हे घर खाली करा. माधवी म्हणाली, काय ग, तुला खोलीत बंद करून कसे मारले होते ते विसरलीस का? मग तुषार आशाताईंना म्हणाली, तू कोण आहेस आमचे घर आम्हाला खाली करायला सांगणारी? एकदाच आशाताईंनी तुषारच्या कानाखाली मारली आणि त्या म्हणाल्या, तेव्हा ती स्त्री होती जिचा तुम्ही छळ केला होता, पण आज ती असहाय्य नाही. आणि लक्षात ठेवा,
जर तुम्ही दोघांनी एकाही चुकीचा शब्द बोलला तर मी तुम्हा दोघांची जीभ काढून तुमच्याच हातात देईन. आशाताईने माणसांना सांगून त्या दोघांना घराच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्या सेक्रेटरी म्हणाल्या, यांचे सामान पॅक कर, घराबाहेर काढून ताबडतोब घराला लॉक लावा आणि चावी माझ्या ऑफिसमध्ये घेऊन या. आईचे असे संतप्त रूप पाहून ते दोघे आशाताईंच्या पायाशी लोटांगण घालून विनंती करू लागले, आई क्षमा कर, क्षमा मागू लागले. पण आशाताईंनी आपल्या मुलाची आणि सुनेची तीळ मात्र दया तिला आली नाही आणि त्या गाडीत बसून तेथून निघून गेला. आज तुषार त्याची दुसरी नोकरी गमावून बसला होता. नोकरीच्या शोधात दिवस रात्र भटकत होता आणि माधवीला अजूनही आश्चर्य वाटत होतं की आई एवढ्या मोठ्या कंपनीची आणि हिरकणी डेव्हलपरची कशी काय मालकीन झाली. आशाताईंची उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहून तुषार आणि माधवी चकित व्हायचे. त्या दोघांना आता खूप पश्चाताप होत होता. काही दिवसांनी तुषारने आपल्या शिक्षणाच्या जोरावर त्याने पुन्हा एक जॉब मिळवला आणि तो बायको मुलांसह भाड्याचे घर घेऊन राहू लागला. पण एकट्याच्या जीवावर घर चालत नव्हते, त्यामुळे माधवीला जॉबसाठी बाहेर पडावे लागले. हे दोघे जॉब करून आपला मोडकळीस आलेला संसार सावरत होते. प्रत्येक क्षण त्यांना आईची आठवण करून देत होता. आता त्या दोघांची इच्छा असूनही ते त्यांच्या आईला आशाताईंना आपल्या जवळ राहायला बोलवू शकत नव्हते. याच दरम्यान अनेकदा तुषार आशाताईंच्या कंपनीमध्ये जाऊन बोलायचा की आई, तुझा नातू आजारी आहे, तो तुझी आठवण काढतो आहे. आशाताईंना चांगलेच ठाऊक होते की त्यांना त्यांचा मुलगा स्वतःची या मुलाची ढाल बनवून माझ्याशी पुन्हा नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण आशाताईंनी त्याचे मन एवढे घट्ट केले होते की त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही आणि 5 वर्षांचा कालखंड लोटल्यानंतरही ती कंपनी त्यांनी एका अनाथ मुलाच्या नावावर करून दिली. परंतु स्वतःच्या मुलाला फुकटचा 1 रुपया सुद्धा दिला नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशाताईंचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि आशाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला दिलेल्या शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.